विद्यमान सरपंच आदरणीय सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व जगदशेठ पाटील साहेबांचे लाडके सुपुत्र सुजल शेठ पाटील, प्रसिद्ध पहिलवान आणि त्याच्या सोबतीला मिस्टर रुपेश पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थान आपण नवा आपलं या स्पर्धेच्या वतीने आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. स्ट्राईकला नवनाथला आपण पाहतोय, नॉन स्ट्रायकिंगला आपण पाहिलं तर या ठिकाणी दैवत वेलेकर आहे आणि षटकाला सुरुवात करतोय मनीष बजागे. पहिलाच बॉल. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा पाहिलं तर मनीषने चांगल्या प्रमाणावर सुरुवात केली होती आणि इथे सुद्धा पाहिलं तर या ठिकाणी निर्धावाने सुरुवात करतोय. दरम्यान यूट्यूबच्या माध्यमातून MB लाईव्ह या यूट्यूब वाहिनीवरती सौमिक केबल नेटवर्कचे प्रोप्रायटर मिस्टर सौमिक अनंत केणे सध्या या सामन्याचा आनंद घेतो आणि त्यांच्याकडून दोन्ही संघांना आणि या स्पर्धेला त्यांच्याकडून शुभेच्छा दिलेल्या. धन्यवाद सौमिक बेटा, आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. लागोपाठचा दुसरा डॉट बॉल आणि पाहतो की किरोलीचे जे हेड कोच आहेत रवी शास्त्री या नावानं प्रसिद्ध आहेत मिस्टर विजय घरत, सध्या आता मात्र बाहेरून कोचिंग करतायत. आणि राजेश उर्फ बिरजू इज बॅक, म्हणजे खंडूची जागा त्यांनी घेतलेली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. म्हणजे एक चेंजेस पाहायला मिळतो या सामन्यामध्ये RD11 किरोली संघाच्या वतीनं. ओ जबरदस्त फटका, स्टँड अँड डिलिव्हर, मिडॉनच्या डोक्यावर चेंडू सरळ भेट घेऊन दिलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. शॉट सिलेक्शन अगदी बागफुटला गेले आणि बॉटरमॅनचा मात्र जबरदस्त वापर केलाय. अरे चेंडू पा अगदी करतोय हवाई सफर, खूपच दूरवर जाणारा सिक्सर. नवनाथ भुईरचा हा पहिला वार आणि त्याच्या बॅटमधून निघाला पहिला षटकार. षटकारानं मात्र स्वतःचं त्यांनी अकाउंट सुरू केलंय. संघाचं मात्र या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी सुरुवात थोडीशी संत झाली होती, परंतु 6 धाबीने मात्र डाबाला आकार देण्याचा प्रयत्न नवनाथ करतो. इथे मात्र पाहू शकाल चांगला ऑफ ड्राईव्ह चेंडू त्याला अगदी वारिश लॉंग ऑफला मिस्टेक घेतली गेली विनोद रायटीकडून आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. क्रिकेट आहे, क्रिकेट खेळामध्ये वेल बदलायला वेल लागत नाहीये आणि दोघांचा आपण जर विचार केला तर मात्र दोघांसाठी हा सामना फार महत्वपूर्ण आहे. जो संघ जिंकेल तो पुढे जाणार आणि जो संघ पराभूत होणार त्याला मात्र या स्पर्धेची तब्बल 1 वर्षभर वाट पाहावी लागणार. धाफलक्यावरती धावा लागल्या गेल्या 10. पहिले 2 चेंडू निर्धावात आले, त्याच्यानंतर एक षटकार पाहिला आणि नुकताच चौकार सुद्धा आपण पाहिलं मनीषच्या अगेन्स्ट. ओ क्लीन बॉल फॉरफेली यॉर्कर आणि मधली एसटी मात्र त्या ठिकाणी गोलंदाज मनीष भजागेने इथे वाकवली आणि एकेर लागला या ठिकाणी पहिला धक्का टीम जानूसपुडी ताडी संघाला. जबरदस्त मात्र इथे कमबॅक करत असताना गोलंदाज मनीष एक चांगला गोलंदाजाची निशाणी तो दाखवतोय आणि आज मनीष विकेट टेकर राहिलाय. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा मात्र चांगल्या प्रमाणे त्याने विकेट्स प्राप्त केले होते आणि इथे सुद्धा पहिली सफलता इताडीच्या अगेन्स्ट त्याने मात्र प्राप्त केली. न्यू बॅटर साहिल तिसकर आलाय, लिटिल मास्टर ऑफ इताडे युनिट नंबर 3. तिसरा क्रमांक फार महत्वपूर्ण असतो क्रिकेटच्या खेळामध्ये. ज्याप्रमाणे आपली संघाची सिच्युएशन असते त्या अनुषंगाने मात्र त्या क्रमांकावरती खेळणं गरजेचं असतं. तुमची स्थिती काय आहे, तुमची परिस्थिती काय आहे, ते सर्व गोष्टी पाहिल्यानंतर मात्र तुम्हाला तिथून मात्र संघाची जबाबदारी घेणं गरजेचं असतं आणि त्या क्रमांकावरती साहिलला आता मात्र या ठिकाणी प्रमोशन दिलेलं आहे जानूसपुडी इताडी संघाने. परंतु आज त्याच्या माध्यमातून एखादी चांगली इनिंग या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकेल का. पहिलं पॉवर प्लेचं षटक सध्या आपण पाहतोय, तब्बल 5 षटकांचा सामना. जबरदस्त नियोजन विथ आयोजन आणि किरोली संघाच्या वतीने आपण पाहतोय. हो चांगला चेंडू फुलर लेत होता, छाप करण्याचा प्रयत्न स्वतः गोलंदाज मनीष चालला चेंडूवरती झेपावलाय सिंगल धाव
शेवटच्या चेंडूवरती मात्र इथे खर्च केली आणि मात्र पावशिकाला अगदी व्यासपीठावरती चेरअप त्याला केल्याचा प्रयत्न करतायत आणि या अशा बाबी होणं गरजेच्या आहेत. कारण ज्यावेळी षटकार आणि या चौकार आला त्यावेळी मात्र त्यांचे कोच विजय गरत पार टेनिसमध्ये पाहायला मिळाले, परंतु जसा तो उभा राहिला आणि मात्र मनीषच्या खेळामध्ये बदल पाहायला मिळतोय. अशाप्रमाणे भूमिका एखाद्याने घेणं गरजेचे आहे. तशी किरोली गावाची भूमिका RD साहेबांनी घेतली आणि आता मात्र त्या संघाची भूमिका कोचिंगच्या माध्यमातून विजय घरत सर मात्र घेत आहेत. रवी शास्त्री ऑफ किरवली. पहा सर्वच ठिकाणी आता मात्र आपल्याला एकचा आकडा पाहायला मिळतो. एक षटकाचा खेळी ते मात्र संपूर्ण 11 धावा फलकावरती, एक विकेटचं पतन आणि दुसऱ्या पॉवर प्लेला सुरुवात करतोय गोलंदाज राकेश धिगाडकर और तो विकेट मारा करतोय. रेबाचा फटका प्रॉपर कनेक्शन आणि चेंडू चालला अगदी बॅकवर्ड पॉइंटला. साहिलच्या बॅटमधून निघणारा हा पहिला क्लासिकल चौकार. वॉटर स्ट्रोक, काय संतुलन आहे, काय बॉडी बॅलन्स आहे, लो फुलटॉस आणि काय जबरदस्त मात्र त्या ठिकाणी मिडल केलंय, प्रॉपर मिडलिंग आणि चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे जात असताना 4 धाबांसाठी. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 15 धाबा. राकेश पुन्हा एकदा हो ऑनसाईडला मात्र टर्न करण्याचा प्रयत्न केला होता साहिलनं आणि तिथे मात्र पावशिकाला लगभग असं एक क्षण वाटलं की चेंडू मात्र एस्टनवरती जाऊन धडकेल, परंतु साहिल सुखरूप आहे. दरम्यान आदित्य बजागे यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की व्यासपीठावरती येऊन आपण स्थानापन्न व्हा. आपल्या या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिल्या दिवसामध्ये सुद्धा ग्रामस्थ किरोलीच्या वतीनं भरपूर संख्येने मंडळी आपल्याला या क्रीडांगणावरती पाहायला मिळाली, व्यासपीठावरती पाहायला मिळाली आणि आज सुद्धा आपण तेच दृश्य पाहतोय. सकाळ पासून पाहतो की किरोलीचे या समर्थक भरपूर संख्येने आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत, कारण त्यांचा संघ आज खेळतो RD11 किरवली आणि त्याच RDनं एक्स्ट्रा इथे मात्र उद्ध्वस्त केल्या. रॉकी इज ऑन फायर. दुसरा विकेट्स मात्र जाणूसपुरी इताडी संघाने गमावले आणि दरम्यान या ठिकाणी हनुमानजी भजागे यांचे इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. साहिलने सुरुवात तर चांगल्या प्रमाणे केली होती, चौकाराने आपल्या डावाला सुरुवात केली, परंतु जास्त मोठी तो इनिंग खेळू शकला नाही. 5 धाबाचं योगदान देऊन तो मात्र माघारी परतला आणि आता मात्र नवीन फलंदाज जितेश उर्फ जितू भोईर सध्या मैदानाच्या आतमध्ये आलाय. दैवतच्या सोबतीला दैवतनं आतापर्यंत एकही चेंडू खेळला नाहीये आणि पहिल्या चेंडूमध्ये कडक शॉट फटका हवेत खेळलाय, उंची जास्त आणि त्याच्यामुळे पाहतो की मैदानाच्या आतमध्ये ज्याला नाही कोणाचा भय तो होता अभय आणि त्याने मात्र त्या ठिकाणी झेल पकडला आणि फलंदाज जितू भोईर चालला अगदी दगावच्या दिशेनं. DJ किल्पेश किंग आता मात्र या ठिकाणी सध्या पाहतो की वातावरण निर्माण करतोय, परंतु गोलंदाज राकेश दिगाडकर आता मात्र या ठिकाणी इज ऑन हॅट्रिक. आतापर्यंत आपण या स्पर्धेमध्ये 2 हॅट्रिक्स पाहिल्या. पहिली हॅट्रिक्स मकरंद स्पोर्ट मुठफल संघाच्या सूरज भांबरेने आपल्या नावावरती केली, दुसरी हॅट्रिक राहुल मेहरने आपल्या नावावरती केली. की तिसरी येणार ओव्हर पिच बॉल लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह आणि चेंडूला भेट घेऊन दिला या ठिकाणी ऋतिक नाव लॉंग ऑनच्या पलीकडे 6 धाबांसाठी षटकार. ऍक्शन रिप्ले पहा, काय बॅटचा फ्लो आहे, जबरदस्त स्टँड अँड डिलिव्हर, जबरदस्त बिडलिंग आणि चेंडू जसा मात्र बॅटमधून निघाला लिहिल्या त्याच्यावरती 6 धावा कोरल्या होत्या
आणि आता मात्र आडव्या पट्ट्याने चेंडू चला अगदी जमिनीवर रेंग आलात. गॅप फार मोठा आहे. मिड विकेट आणि लॉंग ऑन मध्ये पुन्हा अभय आलाय. थोडीशी मिस्टेक घडली आणि तोपर्यंत सिंगलचं रूपांतर दुहेरीमध्ये फलंदाजाने केलेलं आहे. चांगला क्रिकेट ऋतिकच्या वतीने आपण पाहतोय. ऋतिक आणि दैवत चांगली साथ दिली. दोघांनी जबरदस्त मात्र कॉलिंग केली. चांगल्या प्रमाणे रनिंग बिटवीन द विकेट्स आणि अखेर 2 षटकांचं केलं मात्र या ठिकाणी संपन्न होत असताना 23ला 3 प्रथम बॅटिंग करत असताना जानूसपुडी इताडी संघाची धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान सुजल शेठ पाटील यांचं इथे शुभागमन झालेला आहे. विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊ असताना पण आपला स्पर्धेच्या वतीनं सरचे स्वागत करतो आणि जरूर त्यांच्याच वडिलांच्या नावानं अर्थात सरपंच चषक किरवली 2026 ही स्पर्धा सध्या आपण अनुभवतोय. सौरदेव प्रीमियर लीग दिवस क्रमांक 2 म्हणजे 2 जी षटकोती पॉवर प्लेची इथे मात्र संपन्न झाली आणि 2 षटकाचा खेळ जर पाहिला तर दोन्ही संघांची समान कामगिरी आपण म्हणू शकतोय. 23 धावा फलंदाजाने जोडल्या तर 3 विकेट्स गोलंदाजाने मात्र इथे प्राप्त केल्या आणि आता तिसऱ्या ओव्हरला सुरुवात करतोय प्रिन्स ऑफ किरवली ऋतिक बजागे. ओ बागफूट पंच काय फटका खेळलाय. ओ हो आडीने मात्र त्या ठिकाणी चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू सरळ एक्स्ट्रा कव्हरच्या पलीकडे चाललाय. दैवतच्या बॅटमधून निघणारा पहिला बॉम्बला षटकार. फोर्स केला ठिकाणी शॉट ऑफ द आफ्टरनून असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. दुपारच्या 17 मधील सर्वात बस स्ट्रोक दैवतच्या बॅटमधून आणि पहिल्याच चेंडू त्याने मात्र फेस केला आणि पहिल्या चेंडूवरती त्याने चेंडूचा फेस काढलाय. पुन्हा एकदा खेचून मारला. इथे मात्र उंची जास्त. छत्रशक राजेश चेंडू खाली. ओ माय गॉड इसका नाम बिरजू त्याने पकडला झेल आणि समाप्त झाला त्या ठिकाणी दैवत वेलीकरचा खेळ. चौथा धक्का लागत असताना या ठिकाणी जानूसपुडी ताडी संघाला राजेश उर्फ बिरजूला का संघामध्ये घेतलं त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण तो देत असताना आणि आय थिंक त्याच्यासाठी मिस्टर खंडून मात्र आपली क्रमांकाची मात्र त्या ठिकाणी आहुती दिली असं म्हणायला हरकत नाहीये. स्वतः ते 12वा खेळाडूच्या खुर्चीवरती येऊन बसले. राजेशला मात्र त्यांनी सांगितले की तुला मात्र सामना खेळायचा आहे आणि खेळत असताना मात्र या स्पर्धेतील त्यांनी पहिला जो झेल पकडलाय कोणाचा होता दैवत वेलीकर. तरी तो झेल मात्र आपल्या आयुष्यामध्ये तो कधी विसरू शकणार नाहीये. नेक्स्ट बॅटर साईनाथ पाटील. ओहो बॅटची कडा तडमेला चेंडू वेगाने चाला. रमेश इष्टनमध्ये निशाणा साधण्याचा प्रयत्न करतोय परंतु निशाणा परफेक्टली साधला नाहीये. परंतु ऋतिकने जबरदस्त वापसी करून दाखवली. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर तो खचून गेला नाहीये आणि या सामन्याची गोल्डन विकेट्स मात्र त्यांनी आपल्या नावावरती केली. दैवत सारख्या फलंदाज त्यांनी स्वस्तात माघारी पाठवलं. संघाची धावसंख्या स्थिर. 4 गडी बाद 30 धावा फलकावरती. ओ खेचून मारलाय ऑन साइडला. पिकअप शॉट आणि चेंडू लँडिंग झालाय मिड विकेटच्या पलीकडे. 7 धावांचा षटकार. ऋतिकच्या बॅटमधून निघणारा दुसरा सिक्सर. ओहो जबरदस्त मात्र अगदी या बॅटच्या स्लॉट मध्ये होता ना चेंडू एक्झॅक्टली लँडिंग झालाय मिड विकेटच्या प्लॉट मध्ये. पहिला सिक्सर लॉंग ऑन वरती केला ऋतिकने. दुसरा सिक्सर केला अगदी मिड विकेटला. म्हणजे ऑन साइडचा जो क्षेत्र आहे तो आय थिंक आपण म्हणू शकतो की ऋतिकचा अगदी स्ट्रॉंग झोन आहे आणि त्याच दिशेने मात्र सातत्याने या ठिकाणी ऋतिक फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय. हो इथे मात्र बॅटची कडा. पुन्हा चेंडू चला रमेशकडे. हो रमेश आज थर्ड मॅनला चांगली फिल्डिंग साकारतोय. आज गोलंदाजीमध्ये जरूर त्याच्याकडून मात्र भरपूर मोठ्या चुका घडल्या गेल्या आणि त्यांनी स्वतःहून सांगितलं की आज माझ्या जीवनातील सर्वात महागडा स्पेल मी टाकलाय परंतु फिल्डिंगच्या आधारे मात्र चांगल्या प्रमाणे कामगिरी करतोय. आणि दरम्यान या ठिकाणी शुभागमन होत असताना मिस्टर ओमकार बजागे ज्यांच्या माध्यमातून आम्हाला
या स्पर्धेमध्ये यशस्वी स्पॉन्सरशिप करण्यात आलेली आहे. त्यांना विनंती करतो की आपण या आमच्या मुख्य मंचकावरती आपलं सहर्ष स्वागत. साईनाथ पाटील आणि या फटक्यावरती पाटीलगिरी राखत असताना जबरदस्त मात्र इथे बॉटमानचा वापर आणि चिरूला फटका होऊन दिलाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे 7 धावांसाठी षटकार. फटका खेळला अगदी पूर्णपणे ताकदीचा तिथे वापर केलाय आणि या षटकाचा विचार केला तर तब्बल 3 सिक्सर आले ऋतिकच्या अगेन्स्ट आणि 20 धावामध्ये त्याने एका षटकाच्या स्पेलमध्ये खर्च केला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर या ठिकाणी प्रथमतः बॅटिंग करत असताना जानूसपुरी इटाळी संघाची धावसंख्या आपण पाहिली फलकावरती तर 4 गडी बाद 43 धावा पाहायला मिळतात. सायनाथ केतो 7 धावसंख्येवरती आणि ऋतिक केतो वैयक्तिक 15 या धावसंख्येवरती. 4 चेंडूचा त्याने मात्र सामना केलाय. जबरदस्त मात्र या ठिकाणी ही एक छोटीशी पार्टनरशिप म्हणू शकतो कारण संघ मात्र संकटामध्ये होता परंतु त्या ठिकाणी या दोघांनी आपल्या संघाची जबाबदारी इथे मात्र साकारली. 43 धावा 4 गडी आतापर्यंत इथे गमावले. दोन्ही पाहिलं तर 12 चेंडूचा खेळ इथे मात्र येणं बाकी. चांगल्या पोझिशनमध्ये संघ पाहायला मिळतोय. जानसपुरी इताडे चौथं षटक गोलंदाज विनोद रायटीच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. पहिल्या चेंडू पाहू शकाल अगदी फुलर लेंथ होता. ऑनसाइड टर्न केला चेंडू चालला अगदी मिड विकेटला राहुल पाचके वेगळ्या चेंडूवरती झेपा होतोय तोपर्यंत सिंगल धाव या ठिकाणी पूर्ण केली गेली की या ओव्हरमध्ये एखादी विकेट्स विनोद आपल्या संघाला प्राप्त करून देणार का. आय थिंक विनोदचा आपण जर विचार केला तर भरपूर अनुभव त्याच्याकडे आहे परंतु आज तो अनुभव त्याला झोकावा लागेल कारण संघ पाहिलं तर या ठिकाणी संकटामध्ये सापडलाय कारण 44 धाबा आतापर्यंत लागल्या गेल्या आणि अजूनही 11 बॉलचा खेळ या ठिकाणी या पहिल्या डाबातील शिल्लक आहे. आज वारे सुद्धा वेगळ्या वाहत आहेत आणि त्या वाऱ्याच्या साह्याने मात्र फलंदाजांनी चांगल्या प्रमाणात आज खेळ साकारलाय. आज षटकाराची संख्या भरपूर संख्येने पाहिली आपण आणि इतिहास राहिला या क्रीडांगणाचा. जास्तीत जास्त मोठे फटके या क्रीडांगणावरती आपल्याला नेहमीच पाहायला मिळत असतात. हाय स्कोरिंग क्रीडांगण आहे आणि आज सुद्धा संपूर्ण मॅचेस ज्या पाहिल्या आपण अगदी हाय स्कोरिंग परंतु या सामन्यामध्ये आता मात्र हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळू शकेल का. विनोद पुन्हा एकदा समोर आहे. सायनाथ पाटील हो केलाय चेंडू चालला अगदी पुन्हा ऑन साईडला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. चेंडूची वाट पाहतोय राहुल परंतु तोपर्यंत फलंदाजाने 2 धाबा सहजपणे मात्र पूर्ण केल्या गेल्या. आज साईनाथ पाटील सुद्धा मात्र अगदी रंगात आलाय असं म्हणायला हरकत नाहीये. मागील काय मॅचेस पाहिल्या तर हवी तशी कामगिरी साईनाथच्या वतीने होत नव्हती परंतु या मॅचमध्ये चांगल्या प्रमाणे खेळतो. एक षटकार त्याच्या बॅटमधून निघालाय त्याच्यानंतर सिंगल डबलला सुद्धा तो चांगल्या प्रमाणात प्राधान्य देतोय. एक क्रिकेटची खऱ्या अर्थानं लाईफ लाईन आहे आणि त्याचा मात्र या ठिकाणी दोन्ही बॅटर आता मात्र वापर करतायत. चांगल्या दिशेने सध्या आपण पाहतोय धाव फलक पुढे जात असताना जानूसपुरी इताडी संघाचा कारण दोघांसाठी विजय फार महत्वाचा आहे. डू ऑर डाय मॅच. बॅटची लिडिंग आहे. चेंडू हवेत आणि चेंडूच्या पाठीमागे यष्टीरक्षक दिघाडकर कुठल्या प्रमाणात मिस्टेक करत नाहीये आणि अखेर 5वा धक्का लागला या ठिकाणी इताडी संघाला. म्हणजे 3 षटकाच्या तुलनेनुसार आपण जर या षटकाचा विचार केला तर मात्र रायटी विनोद चांगल्या प्रमाणात आतापर्यंत या ठिकाणी कामगिरी केलेली आहे. 4 लिगल बॉलमध्ये फक्त 3 धाबा खर्च केला आणि एक विकेट सुद्धा त्याच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचत असताना या ठिकाणी रितेश तिसकर आलाय आणि रितेशला पहिला चेंडू फुलटॉस करण्याची संधी मिळाली परंतु ती लाईन त्याने मिस केली. जरूर स्वतःवरती नाराज असेल आणि पंचाच्या माध्यमातून बायचा इशारा अवांतर धाव या ठिकाणी पाहायला मिळाली. जबरदस्त अगदी बाउन्स बॅक चांगल्या प्रमाणात पाहायला मिळतो. RD11 किरोली संघाचा पाहायला मिळतो. आज घरच्या मैदानावरती खेळतायत. आज होम ॲडव्हान्टेज तो जर या ठिकाणी प्राप्त होत असताना 47 रवी शास्त्री सर 47 धावा
चला आता मात्र भीमर साडी या ठिकाणी DRS ची मागणी केलेली आहे सर बॅटिंग करणाऱ्या संघाने. यस, चला आपण चेक करूया. थर्ड पंच, चला आपण चेक करतोय. जरूर, कारण इथून सुद्धा पंच आपण जर पाहिले तर या ठिकाणी कुठल्याही संघावरती अन्याय होणार नाही त्यासाठी आपण पाहतो या ठिकाणी जी आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे त्याचा मात्र इथे वापर केला जातो. इट्स फेअर बॉल. चला फुलटॉस होता आणि त्याच्यावरती आय थिंक असं वाटलं होतं की मोठा फटका येणार, परंतु स्वतःवरती नाराज रितेश तिसकरला आपण पाहतोय. परंतु ऋतिक आता मात्र स्ट्रायकिंगला आहे. एक चांगली बाप ठरू शकेल टीम जानूसपुढे इताडी संघासाठी. शेवटचा बॉल या षटकातील आणि तो चुंडू सुद्धा मात्र या ठिकाणी चांगल्या प्रमाणात हाताळलाय. परंतु या ठिकाणी काय जबरदस्त गोलंदाजी जर आवडली असेल तर रायटी विनोदसाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. अप्रतिम संघ संकटामध्ये होता आणि त्या संकटातून बाहेर काढलाय. बॅटच्या स्वरूपात दाबा खर्च केला फक्त 3. एक धाव पहिले आपण बॅटच्या स्वरूपात आणि एक सफलता त्याच्या खात्यामध्ये पाहायला मिळाली आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 47 धाबा फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 5 गड्याच्या मोबदल्यात. आणि पावसाळ्यात या ठिकाणी एक जबरदस्त संगणक म्हणून त्याची आज निर्मिती झालेली आहे. टीम सावरदी किरोली संघाचा सध्या प्रतिनिधित्व करतोय. वेलकम कुणालजी दिघाडकर. चेहऱ्यावरती गोल पाहिल्या तर या ठिकाणी ब्रँडेड सनग्लास आहे आणि व्यक्ती तशी जर पाहिली तर ब्रँडेड आहे. हे आपलं वेलकम असेल खास करून कॉमेंट्री बॉक्स मध्ये. 47 धाबा 5 गड्यांच्या मोबदल्यात शेवटचे 6 बॉल शिल्लक आणि शेवटचा षटकाची आता जबाबदारी जीडीने आपल्या खांद्यावरती घेतलेली आहे. गोरखनाथ दिघाडकर, पुराणा चावल. कारवे सर असले की मात्र जीडीला फार प्रोत्साहन देत असतात. पुराणा चावल. शॉर्ट रनअप आहे जीडीचा आपण विचार केला तर. वो पहिलाच फुल टॉस, ये तो भिंगरी है, उड़ाया और फेंक दिया मिड विकेट बाहर 6 रनों के लिए. पण एक्झॅक्टली असं वाटलं की पुन्हा रमेश बजागे यांच्याकडे चेंडू सोपवतील, कारण एका षटकाने मात्र एखाद्या खेळाडूचं आपण आकलन करू शकत नाहीये. परंतु आपण पाहिलं तर या ठिकाणी या गोरखनाथच्या हातामध्ये चेंडू सोपवला आणि त्याचं स्वागत केलं रितेश तिसकर या ठिकाणी. षटकारादरम्यान बंधूजी बजागे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. वेलकम, सुस्वागतम. हो, बॅकफुटला गेले स्क्वेअर कट, क्षेत्र खाली आहे. चेंडू वेगाने चालला अगदी बॅकफुट पॉइंट आणि गलीमधून चेंडू फरार झालाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धाबांसाठी चौकार. रितेश आता मात्र चांगल्या प्रमाणे लय मध्ये आलाय आणि लय बारी फलंदाजी करतोय आपल्या टीमसाठी. जीडीने धावा खर्च केला 10. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. परंतु इथे या फील्डात तैनात आहेत ऋतिक. चांगल्या प्रमाणात त्या ठिकाणी चेंडूला स्टॉप केलाय. सिंगल धाव मात्र पूर्ण केली गेली आणि सिंगल मात्र सगळे धावसंख्या पोहोचली गेली 58 या आकड्यावरती. धाबांचा वेग मात्र या षटकामध्ये जरूर वाढवण्याचा प्रयत्न करतायत. विनोद जरूर मात्र त्या ठिकाणी चांगली मेहनत केली, परंतु त्या मेहनतीवरती आय थिंक कुठेतरी असं वाटतं की जीडी पाणी फेटतो की काय. आणि ज्याप्रमाणे रिॲक्शन पाहतोय असं वाटतं की बॅटची कडा आय थिंक असावी आणि एसटी रक्षक सोनू दिघाडकर याच्या माध्यमातून मात्र चुकी घडली गेली. परंतु आता फलंदाज ऋतिक आता मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद असेल की नाही आता मात्र पुन्हा आपण चेक करूया. सिंगल तर धाव कंप्लीट झाली होती, परंतु दुहेरीच्या प्रयत्नामध्ये बॅटर जरूर अगदी कॉपिंगरीच्या भरपूर पुढे निघून गेले आणि हा निर्णय आता मात्र टीव्ही पंचांकडे मात्र सोपवलाय. ऑफिशियल पंचांनी
फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद आहे मिस्टर ऋतिक. तर पाहू शकाल या ठिकाणी 6वा धक्का लागला टीम जानुसपूर इताडी संघाला 58 या आकड्यावरती. आणि त्यामध्ये आय थिंक या चेंडूवरती सिंगल धाव कंप्लीट केली होती, म्हणजे 58+1 59 धावा. आणि या शेवटचे 2 बॉल आता मात्र या ठिकाणी शिल्लक असतील. नेक्स्ट बॅटर अक्षय सुरेकर, परंतु नॉन स्ट्रायकिंगला असेल आणि स्ट्राईक असेल तर मात्र रितेश तिसकरकडे. ज्या रितेशने एक षटकार मारला, एक चौकार मारला, वैयक्तिक 11 धावसंख्येवरती खेळतोय. चांगल्या प्रमाणे त्यांनी स्ट्रोक आज केले व पुन्हा कट केल्या चेंडूचा लागली थर्डमॅनला. पुन्हा मात्र रमेश बजागे. आज असं वाटतं की चेंडू आणि रमेशची मात्र चांगली मैत्री जुळालेली आहे. आणि इथे सुद्धा मात्र पाहू शकेल फलंदाज दुहेरीच्या प्रयत्नामध्ये रनआउटच्या स्वरूपात बाद झाला अक्षय सुरेकर. म्हणजे अक्षयनं असं जरूर रितेशसाठी मात्र आपली विकेटचं बलिदान दिलं असं म्हणायला हरकत नाहीये. हे ॲक्शन रिप्ले पहा. बागपूरला गेले, शेवटच्या चेंडूला बॅगचं तोंड उघडलं आणि त्याच्यानंतर रमेशने चेंडूला मात्र उचलून चांगल्या दिशेने मात्र फेकी केली आणि त्याच्यानंतर जीडीने योग्य वेळी एसट्या मात्र त्या ठिकाणी उद्ध्वस्त केल्या. 60 धावा लागल्या गेल्या, 7 विकेट्स इथे जानुसपूर इताडी संघाने गमावले. शेवटचा बॉल शिल्लक आणि शेवटचा बॉल मात्र या ठिकाणी फेस करेल रितेश. न्यू बॅटर हर्षद वेलेकर आलाय. हो, फुलर लेंथ फ्लाईट देण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. आणि विजयासाठी आता इथून RD11 किरवली संघाला 61 धाबांची आवश्यकता असेल. जो संघ जिंकेल तो संघ पुढील सामन्यामध्ये मकरंद स्पोर्ट मुठवल संघाच्या विरोधात खेळणार आहे. तर थोडंसं आपल्याकडे वेळ आहे, तर जाऊया पुन्हा आपण संगीत कक्षामध्ये DJ कल्पेश किंग यांच्याकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत.
61 धावांचं लक्ष असलेला सामना जिंकण्याकरिता आणि 61 टू विन. 5 षटकांचा सामना असेल. 60 वर थांबवलेला आहे, रेस्ट्रिक्ट केलेला आहे. आपण पाहतोय की फर्स्ट इनिंग मध्ये खूपच चांगला खेळ आपल्याला बघायला मिळाला. जवळपास 12च्या सरासरीनं धावा जोडल्या गेल्या. सरपंच चषक तुम्ही पाहतायत सन्माननीय श्री जगनशेठ पाटील साहेबांच्या सन्मानार्थ आणि त्यांचा बहुमान वाढवणारी स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. राकेश दिगाडकर अँड RD11 प्रेझेंट. आणि त्याच दोन संघांमध्ये लढत देखील आपण सध्याच्या घडीला पाहतोय. एका बाजूला सरपंच साहेबांचा संघ असेल तो जानू स्पोर्ट इताडे आणि दुसऱ्या बाजूला राकेश दिगाडकर उपसरपंच ज्याचा संघ आपल्याला बघायला मिळतो. चला तर आता किरवलीकरांसाठी एक बक्षीस अनाऊन्स झालेला आहे. जर आजच्या पूलमधून तुम्ही क्वालिफाईड होता तर A1 जोडी हनुमान बजागे आणि दशरथ बजागे यांच्याकडनं नवीन जर्सी तुम्हाला दिली जाणार आहे. कारण आज घरच्या मैदानावर खेळतात तर गावकऱ्यांच्या अपेक्षा जरूर त्यांच्याकडनं वाढलेल्या असतील. परंतु तो खेळ त्यांना इथे करणं गरजेचं आहे. तो खेळ आता इथे करणार का? सलामी वीर गोरखनाथ दिघाडकर आणि त्याच्या सोबतीला आपण पाहतोय की बॅटर विनोद बजागे आलेला. पंचांचा अधिकृत इशारा देखील येतोय. ग्रीन सिग्नल सामन्याला आपण सुरुवात करतो. डावाला सुरुवात 61 धावांचा पाठलाग सुरू करण्यात येणार की इथून जरूर अक्षय सुरेकर सुरेख गोलंदाजी करणार. या सर्व गोष्टी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहेत. डीप मध्ये लॉंग ऑफ मिड विकेट लाईक फिल्डर सेट करण्यात आल्या. बॉल तयार. राईट आर्म राउंड द विकेट. व्हेरी इम्पॉर्टंट मॅच फॉर द बोथ द टीम. जो हारणार तो या स्पर्धेतून बाहेर होणार. हो 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 चांगला बाउन्स इथे मिळाला. चांगली सुरुवात करताना अक्षय सुरेकरला तुम्ही बघतायत. गोरखनाथ वन ऑफ द सिनियर क्रिकेटर, एक अनुभवी क्रिकेटर आहे आणि जरूर त्याच्याकडनं देखील खूप तर या वर्षामध्ये आपण जर विचार केला तर फार तर जास्त स्पर्धांमध्ये तो खेळला नाही. परंतु जेव्हा जेव्हा खेळला तेव्हा तेव्हा त्याच्या बॅटमधून चांगल्या रन्स आलेल्या आहेत आणि त्याच्याकडे खरं तर खूप साऱ्या मॅचेसचा अनुभव आहे. हा प्लस पॉइंट आहे. अक्षयचा बॉल नीट बॉल होता. कट करायचं होतं. जागेवरून कट करण्याचा प्रयत्न. सर विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतो. आणखी एक डॉट बॉल. प्रत्येकी निर्धाव चेंडू येथे फलंदाजी करणाऱ्या संघावर दबाव वाढवेल. कारण टार्गेट तेवढंही छोटं नाहीये. 61 धावा म्हणजे 5 ओव्हरमध्ये जवळपास 12च्या एव्हरेजनं तुम्हाला धावा जोडायच्या आहेत. त्याच्यासाठी पॉवर प्लेची ही 2 षटकं फार महत्वाची असतील. जास्तीत जास्त रन्स बनवण्याचा प्रयत्न तुम्हाला करावा लागेल. ओ यावेळेला कट केलाय. इथे फायनली यश मिळतंय आणि बॉल सर पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे. हा येतोय पहिला चौकार. गुड शॉट. क्लासिकल स्क्वेअर कट त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला आणि बॉल सर पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे येत असताना हा चौकार आपण पाहतोय. ह्याच फटक्याचा शोध खरं तर गोरखनाथ दिगाडकर घेत होता. मागच्या दोन्ही बॉलमध्ये आपण जर त्याचा फटका पाहिला तोच अंदाज दिसत होता. मात्र फायनली चौकारानं डाव आता सुरू करतोय आणि संघाच्या धावांनाही तो सुरुवात करत असताना डीप मध्ये आता कवचला एक फिल्डर सेट करण्यात आला. कारण अक्षय सुरेकर सातत्याने त्या दिशेने चेंडू टाकतोय. परंतु इथे ऑन साईडला वळवलंय. ड्रॅग करत असताना हलक्या हातानं शॉर्ट स्क्वेअर लेगला एकच जाव त्या ठिकाणी मिळेल. सेन्सिबल क्रिकेट. चौकार आल्यानंतर स्ट्राईक रोटेट करत असताना थोडासा वेळ घेतोय गोरखनाथ. एकदा का सेट झाल्यानंतर मोठे फटकेबाजी तो करू शकतो ते त्याला माहिती आणि त्याच्यामुळे सुरुवातीला तो थोडासा वेळ घेत असताना एका धावेने स्कोर आता 5 आकड्यावरती गेलेला. 5 रन्स ऑन दी बोर्ड नाव. अक्षय या अगोदरच्या सामन्यामध्ये खूप जास्त महागडा ठरला होता. मेहर 11
बापगावच्या विपक्षामध्ये खेळत असताना अक्षय सुरेकर थोडासा एक्सपेन्सिव्ह राहिला होता, परंतु नवीन चेंडू कसा हाताळावा ते त्याला चांगलंच माहिती आहे. विनोद समोर ड्राईव्ह करण्यात आलाय, मिडॉनला फिल्डर, ओ हो हो, क्षेत्ररक्षण चांगलं तर झालंय, परंतु एकाच ऍक्शन मध्ये बॉल घेणं गरजेचं होतं साईनाथला. धाव तिथे कठीणच झाली असती. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया ज्या प्रकारे ती धाव पूर्ण केली. सुरुवातीला तर विनोद नक्कीच त्याला धडकी भरली असेल, ज्यावेळेला सर मिडॉनला जोरानं बॉल आला होता. हे पा ड्राईव्ह करता क्षणी तो पळत सुटला, परंतु इथे पा पहिल्या प्रयत्नात जर बॉल मिळाला असता साईनाथला तर धावबादच्या स्वरूपामध्ये नक्कीच एक संधी निर्माण झाली असती, परंतु तिथे मिळाली एक धाव आणि धावसंख्या 6 या आकड्यावरती. रिव्हर्सचा फटका, परंतु फिल्डर आहेत आणि त्यानं बीट केलाय. बॉल एक टप्प्याने कव्हर्स बॉडी लाईनच्या पलीकडे जाईल, सीमा पार चौकार. चांगला स्विच हिटचा फटका आपल्याला बघायला मिळाला. स्वतःला स्विच करत असताना बॉलला स्वीटली पाठवलं कव्हर पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे. फिल्डर अगदी त्या ठिकाणी उपस्थित करण्यात आला होता आणि त्याच्या थोडासा किंचितसा बाजूला चेंडू पडला, त्याच्यावरती धावा मिळाल्या. त्या 4 या 4 धावा अत्यंत महत्वाच्या होत्या, कारण दबाव कुठेतरी वाढत होता. तो दबाव कमी करण्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण चौकार आपल्याला येथे बघायला मिळाला. डे 2 ऑफ दिस टुर्नामेंट, या स्पर्धेतील आजचा हा दुसरा दिवस आपण सध्या एन्जॉय करतोय. चांगला खेळ. काल आई गावदेवी पीसीए संघ सेमी फायनल मध्ये पोहोचणारा पहिला संघ तुम्हाला बघायला मिळाला. ग्रुप बी च्या मॅचेस तुम्ही पाहतायत. आज 4 संघ जेथे मेहर 11 बापगावनं 2 पैकी 2 मॅचेस जिंकून क्वार्टर फायनल मध्ये आपली जागा निश्चित केल्या, परंतु चालू सामन्यातील विजेता संघ खेळेल तो मकरंद स्मृती मुठवळच्या विरुद्ध. या पुढच्या लढतीमध्ये तो संघ खेळताना दिसेल. दैवत वेळेकर आल्या. ओ हो हो, पहिलाच बॉल दैवत वेलेकरचा हवेत आहे. लॉंग ऑन ला फिल्डर रितेश सेफ अँड आय थिंक जीतू इज हिअर. चांगला झेल पकडलाय जीतू भोईरनं आणि खेळाडू बाद होतोय. धक्का लागेल पहिला. नवीन बॅटर राहुल मैदानामध्ये एंटर झाला. विनोद जास्त मोठं योगदान आपल्या टीमसाठी देऊ शकला नाहीये, फक्त एकच धाव त्यानं बनवली आणि तर राहुल मैदानामध्ये एंटर होतोय. लेफ्टी बॅटर दैवत वेळेकरला विकेट तेथे मिळाली. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा आल्या होत्या, विकेट गमावली नव्हती. असं वाटत होतं की एक चांगली सुरुवात मिळालेली आहे, परंतु येथे पहिलाच बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑन क्लिअर करायचा होता आणि जीतू जवळपास मिड विकेटला उभा होता. लॉंग ऑन पर्यंतचं अंतर त्यानं कापलं आणि चांगला झेल पकडला. मात्र आता लेफ्टी बॅटर आहे, त्याच्यासमोर डीप मध्ये स्क्वेअर लेग अगदी सुजल जगनशेठ पाटील ज्यांच्या नावानं प्रेक्षक स्टँड आहे त्या ठिकाणी एक फिल्डर उभा करण्यात आला आणि एक अगदी वाईडिश लॉंग ऑनला जे ते विवेक सुनील शेठ फुलोरे ज्यांच्या नावानं प्रेक्षक स्टँड तयार करण्यात आलाय त्या ठिकाणी एक फिल्डर लावला आणि डीप मध्ये एक सॅकवर. वेगवान बॉल, भन्नाट वेग होता, परंतु दिशेवरती नियंत्रण नव्हतं आणि ही आदा पंचांची आपण पाहतोय कथ्थक करत असताना व्हाईट बॉल. जी तुला सध्या दाखवलं जातं एक चांगला झेल त्यानं पकडला. डीप मधून मिड विकेट वरून तो धावत आला होता. दैवत पुन्हा एकदा लेफ्टी बॅटर राहुल समोर कटर टाकण्याचा प्रयत्न, फुल टॉस होता, मिस केला. हिटनी बॉल होता, परंतु सुपर हिट इथे करता आला नाही. दुसरा धावेचा प्रयत्न, धावबादचा देखील प्रयत्न केला होता, मात्र एकच धाव तिथे मिळाली आहे.
सरूर किरवलीकर समर्थक जे आहेत अगदी त्यांच्या हृदयाचे ठोके आता वाढलेले असेल, कारण त्यांना माहिती आहे की या मॅचचं महत्त्व किती मोठं आहे. आपण जिंकलो तरच या स्पर्धेमध्ये आपला प्रवास सुरू राहणार. मागे काहीतरी एक बॅनर्स आय थिंक तो प्रेक्षक घेऊन आला, त्यांचं देखील स्वागत असेल. 61 धावा 61. गॅरी बॅरी ज्यांचा आवाज देखील आज या स्पर्धेमध्ये ऐकायला मिळाला. ओ अक्रॉस द लाईन, आडव्या बॅटनं स्वीप केल्या बॉलला, पाठवल्या डीप मध्ये स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं आणि त्याचा फायदा होतोय. एका धावेला 2 मध्ये बदललाय. आय थिंक हर्षद इज देअर. हर्षद एक उत्कृष्ट गोलंदाज आहे, तसंच एक चांगला क्षेत्ररक्षक देखील आहे. परंतु 2 धावा त्या ठिकाणी मिळाल्या आणि 2 धावांनी स्कोर आता पुढे गेलेला आहे. ते धावफलकावरती 14 धावा. 14 रन्स ऑन द बोर्ड नाव. दुसऱ्या षटकाचा खेळ येथे सुरू असताना पॉवर प्ले मध्ये आतापर्यंत दैवतनं चांगली गोलंदाजी केली. अक्षय सुरेकरनं देखील अशी सुरुवात मिळवली होती, परंतु शेवटला त्याच्या विरुद्ध 2 चौकार आय थिंक आपल्याला बघायला मिळाले. गोरखनाथच्या बॅटमधून ते 2 चौकार आले होते आणि तोच स्ट्रायकिंग एंडला असेल. यावेळेला उडवदाय कवशा डोक्यावरून क्लासिकल फटका. गोरखनाथ दिगाडकरचा क्लास झळकतोय मैदानाच्या आतमध्ये. त्याच्या बॅटमधून येणारा हा 3रा चौकार. क्लासिकल ड्राईव्ह अगदी बॅट फेकली होती त्या ठिकाणी. संजय बजागे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. अठरा धावा धावफलकावरती या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल गोरख. सध्या 1 अति किल्ला लढवतोय, चांगला खेळतोय. ऑलरेडी ऑप्शनच्या बाहेर उभा राहताना दिसला. स्विच हिटचा फटका, रिव्हर्सचा फटका. व्हॉट अ ग्रेट एक्झिक्युशन. कमालीचं टायमिंग होतं आणि तेथे क्षेत्ररक्षक पोहोचलाय, परंतु 2 धावा घेण्यापासून नाही रोखू शकत गोरखनाथ. काय फटकेबाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. सिनियर क्रिकेटर आहे, त्याच्याकडे असलेला जो अनुभव आहे तो आज कुठेतरी त्याच्या संघाला त्याचा फायदा मिळून देत असताना या 2 धावांनी स्कोर आता पुढे गेलेला आहे. धावफलक आपण बघतोय 20 या आकड्यावरती 20 रन्स. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक, शेवटचा बॉल. 20 धावा धावफलकावरती. दैवत वेळेकर पुन्हा एकदा स्वीप करायचं होता. लेगस्टम्पच्या बाहेर हा बॉल आहे. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळेल आणि धावसंख्या एका धावेने पुढे जाताना 21 धावा 21 रन्स. दैवत वेळेकर पुन्हा एकदा राऊंड द विकेट. ओ रिव्हर्सचा फटका पुन्हा एक्झिक्यूट करण्यात आला. यस लाऊडली अपील अँड फिंगर गोज अप. विकेटचा पतन, धक्का लागलाय त्या ठिकाणी. दुसरा जीडी गोरखनाथ दिगाडकर बॅक टू द डगआउट. दोन विकेट आतापर्यंत गमावलेत. धावसंख्या धावफलकावरती 21 धावा आणि अजूनही 3 ओव्हरमध्ये 40 धावांची गरज आहे RD11 किरवली संघाला या स्पर्धेमध्ये जिवंत राहण्यासाठी. 2 षटकांचा आपण विचार केला तर पॉवर प्लेची ही षटकं ॲव्हरेजली आपण बघतोय की गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी देखील चांगलीच राहिलेत, कारण 10 च्या गतीनं धावा जोडल्या गेल्या. जवळपास 10.50च्या गतीने धावा जोडल्या गेल्यात. थर्ड ओव्हर मध्ये गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज हर्षद आला. हर्षद वेळेकर. चला स्पीड अप करायचंय कारण एक सेमीफायनल आज खेळवायची.
पुन्हा एकदा ओ हो सुपर बाउन्स मिळालाय. काय वेग होता या चेंडूमध्ये, भन्नाट वेगाने हाताळला बॉल हर्षद वेळेकरनं. हे महत्वपूर्ण षटक असणार आहे. योगी सर इथून पलटवार करावा लागणार आहे या मॅच मध्ये जर जिवंत राहायचं आणि या स्पर्धेमध्ये जिवंत राहायचंय तर. आणि हर्षद वेळेकर वरती आक्रमण करावं लागणार, हल्ला चढावा लागणार आहे. आणि बॅटर राहुलकडे ती क्षमता आहे. नेहमीच त्याला मोठे फटके खेळताना आपण पाहिलाय. ट्राय करण्यात आलाय, चांगला फटका, ऑफ ड्रायव्हचा फटका. लॉंगॉफवरून फिल्डर येतोय दैवत. फक्त मिळेल एक धाव. स्कोर एका धावेने पुढे जाताना 22 वर. आणि इथून येणाऱ्या बॅटर्समध्ये जितूचं येणं बाकी आहे. यस जितू आले. राकेश दिगाडकरचं येणं बाकी आहे. तो देखील एक विस्फोटक बॅटर आहे. दॅट्स वाय इथून बॅटर वरती तेवढा दबाव नसेल. हो निश्चितपणे, परंतु समीर हा षटक फार महत्वपूर्ण राहणार आहे. टीम RD11 किरोली संघाचा आपण विचार केला तर हर्षद वेलीकडे जर आपण विचार केला तर मात्र तो टॅलेंट आहे. आणि मागील आपण 2-3 वर्षाचा विचार केला तर मात्र प्रत्येक स्पर्धेमध्ये हर्षद इकॉनॉमिकल राहिलेला आहे आणि ती सुरुवात मात्र या षटकामध्ये त्याने केलेली आहे. सध्या पाहतो की 22 ला 2 परिस्थिती सध्या पाहत आहोत. लक्ष पाहिलं तर 61 धावांचा आहे. विनंती करतो इताडी संघाला की आपण वेळेचं थोडंसं भान ठेवा मित्रांनो, कारण आपल्याला एक सामना आजच्या दिवसामध्ये एक्स्ट्रा खेळवायचा आहे आणि तो सामना असेल सेमीफायनल. हो नक्कीच. आणि या सर्व गोष्टींची नोंद आता घ्यायची आहे. जितू आल्या आल्या फुल टॉस मिळाला होता, त्याच्याकडे संधी होती मोठा फटका खेळण्याची. एक धाव तर मिळाली, सेकंडचा कॉल आणि बघता बघता 2 धावा मिळाल्या. हा फुल टॉस होता. अशा चेंडूंचा फायदा तुम्हाला घ्यावा लागेल. हे फार जास्त वेळा तुम्हाला मिळणार नाही या संधी. जेव्हा मिळतील तेव्हा संधीचं सोनं करा. हो निश्चितपणे आहे. आणि आज भरपूर दिवसानंतर आपण एस्टाच्या पाठीमागे श्रीकांत मगरला पाहतोय, कारण मागील आपण 5 ते 6 जर स्पर्धा जर पाहिल्या समीर तर त्याची संघामध्ये अनुपस्थिती आपण पाहत असतो. परंतु या ठिकाणी पहा त्याचं येण्याने मात्र आय थिंक मित्र म्हणतो की एक संघामध्ये ऊर्जा निर्माण झाली आणि संघाला लीड सुद्धा करतोय. म्हणजे एक अनुभवी खेळाडू आपल्या संघामध्ये असतं सुद्धा फार गरजेचं असतं. परंतु या ठिकाणी जितू मात्र आपल्या संघासाठी जबाबदारी घेणार का. हर्षद पुन्हा एकदा हो थोडासा दोरो घेण्याचा प्रयत्न, बॅटची केला आणि शॉर्ट दरम्यानचा शतरक्षक चेंडूमध्ये झेप पावलाय. सिंगलला मात्र इथे तुम्ही काही सिद्ध करू शकत नाहीये. आणि आता मात्र इथून लक्ष जर पाहिलं तर RD किरोली संघाच्या दृष्टिकोनातून भरपूर दूर चाललाय. पण इथे तुम्हाला मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न करावे लागतील की ते मोठे फटके आता मात्र या ठिकाणी राहुलच्या बाटमधून बाहेर येणार का. हो, कारण आता 14 बॉल आणि 36 धावांची आता इथून गरज असणार आहे. त्याच्यामुळे सिंगल डबलनं तुम्ही काहीच साध्य करू शकणार नाही आहात. मोठ्या फटक्यांशिवाय तुम्हाला पर्यायच नाहीये. थोडीशी डगआउटमध्ये असणारी शांतता, सर्वत्र मैदानामध्ये VIP डायजवर असणारी शांतता सांगून जाते की किरवली संघ आता अडचणीमध्ये सापडलाय. हर्षद हा बॉल आडव्या बॅटनं शॉट ऑन पुल, चांगला फटका आहे. एका बाउन्स बॉल सीमारेषेच्या बाहेर, चौकार. फटक्याची मात्र आवश्यकता होती RD किरोली संघाला. तो फटका मात्र राहुलच्या बाटमधून निघालाय. 4 धावांसाठी चौकार. आणि मात्र समीकरण तुम्ही पाहू शकला या ठिकाणी 13 बॉल शिल्लक आणि 13 चेंडूमध्ये अजूनही विजयासाठी 32 ची गरज आहे. 29 धावा फलक्यावरती लागल्या गेल्या 2 गड्यांच्या मोबदल्यात. म्हणजे शेवटचा चेंडू शिल्लक या तिसऱ्या षटकातील. फुलटॉस, चांगला ड्राईव्ह परंतु दैवत आहे आणि श्लॉंग आपला चांगला क्षेत्ररक्षण. आणि पहा आज दैवतच्या एनर्जीमध्ये आपण भरपूर काही वेगळे पण पाहतोय. आणि 3 ओव्हरचा खेळ संपन्न 10च्या गतीने धावा आतापर्यंत जोडल्या गेल्या. फलक्यावरती 30 धावा आणि येणाऱ्या आता 12 चेंडूमध्ये विजयासाठी या ठिकाणी 31 धावांची गरज. 12 बॉल आणि 31 ची गरज. आणि पुढच्या महिन्यामध्ये सन्माननीय श्री जगनशेठ पाटील साहेब ज्यांच्या माध्यमातून येत्या मार्चमध्ये भव्य बैलगाडा शर्यत मित्रांनो तुमच्या भेटीस येत आहे. 2 4 व्हीलर कार आणि 12 बाईकसह भव्य बैलगाडा शर्यत या इताडे गावामध्ये मला वाटतं हे दुसऱ्यांदा घडणार आहे. कारण मागच्या वेळेला देखील जगनशेठ पाटील साहेबांच्या वतीनं एक 4 व्हीलर सह ती भव्य बैलगाडा शर्यत आपल्याला बघायला मिळाली होती. आणि या वर्षामध्ये अधिकाधिक पारितोषिक त्या स्पर्धेमध्ये वाढणार आहेत. तर मित्रांनो पाहायला विसरू नका आणि नक्की सरपंच साहेबांचा तो शो बघायला विसरू नका येत्या मार्चमध्ये, कमिंग सून. आणि त्यांच्याच नावाची स्पर्धा सध्या आपण कव्हर करतोय. सावरदेव प्रीमियर लीग 2026. 12 चेंडू शिल्लक, 31 ची गरज. आणि सध्या आपण स्टँड मध्ये पाहू शकता या ठिकाणी आनंद घेत असताना या सामन्याचा किरवलीचे देखील खूप सारे समर्थक आहेत या ठिकाणी आणि इताडीचे देखील चांगले समर्थक या स्पर्धेचा आनंद घेत असताना एकाच ग्रामपंचायतीमधील ही दोन्ही गाव आहेत.
आणि त्याच ग्रामपंचायतीतील सरपंच आणि उपसरपंच साहेबांचे दोन्ही संघ एकमेकांच्या समोर खेळत आहेत. क्या बात आहे. 12 बॉल आणि 31 ची गरज आहे, परंतु हे महत्वपूर्ण षटक असेल. बघूया कोणाच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय. आणि इथे 5 रितेश तिस्कर चला रितेश तिस्कर गोलंदाजी करण्यासाठी आले आणि समोर राहुल आहे. राहुल आणि जितू त्यांचा स्वाभाविक खेळ, त्यांचं रेप्युटेशन काय आपल्याला माहिती आहे. ज्या प्रकारे ते खेळतात, मोठ्या फटक्यांनीच डील करतात. उडवलाय पहिला राहुल ऑन द राईज लॉक करत असताना लॉंग हॉलच्या पलीकडे येतोय सिक्सर. मात्र या ठिकाणी पाहायला मिळतो अगदी ओव्हरपिच बॉल आणि अगदी स्टँड अँड डिलिव्हर. आणि ह्याच फटक्यांसाठी तर राहुलला आपण सातत्याने ओळखतोय. आणि एक्झॅक्टली आपण जर पाहिले तर राहुलला मोठे फटके खेळण्याची सवय आहे. त्याला मात्र त्या फटक्यांची नेहमीच लत लागत असते. त्यापैकी एक सिक्सर मात्र त्याच्या बॅटमधून निघालाय. ओ इथे मात्र पाहू शकाल लाऊड अपील लेग बिफोरच्या रूपाने केली गेली, परंतु पंचांनी अपील फेटाळली. आणि शेवटच्या मोमेंटला पाहिलं तर लेग बायच्या स्वरूपात त्या ठिकाणी सिंगल धाव. समीर मॅच ऑन. येस, मॅच इज स्टील ऑन. सामना तोपर्यंत संपणार नाही जोपर्यंत शेवटची धाव होणार नाही. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये वेळ बदलायला आणि खेळ बदलायला वेळ लागत नाही. लेफ्टी बॅटरसाठी मी तर म्हणेन की सोसायटीचे वारे सुद्धा सुटलेले आहेत, लाभदायक वारे आहेत. परंतु जितू असेल समोर, त्याच्या समोर ना हवा काम करत आणि कोणाची दुवा काम करत. तो एकदा का सुटला की फार वेगानं पळतो. परंतु कधी सुटेल याची आता मात्र किरवलीकर वाट पाहत आहेत. नक्कीच नक्कीच त्याला ती घाई करावी लागेल. कमी गतीने टाकलाय, फक्त हलक्यातनं दिशा दाखवते पॉइंटला. चांगला क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट. दुसरा धावेचा प्रयत्न, खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा मिळाल्यात. तिसरा धावेचा प्रयत्न केला जाईल आणि बघता बघता 3 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. विशाल आय थिंक त्या ठिकाणी होता. थोडंसं लेझीपणा, आपल्याला आळशी वृत्ती फिल्डिंगमध्ये बघायलाच मिळाली आणि त्याचा फायदा फलंदाजांना होतोय. म्हणजे ते 3 धावा मिळाल्या आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 40 वर. 21 ची गरज आहे येणाऱ्या 9 बॉल मध्ये. जबरदस्त सामना, अगदी डोलायमान स्थितीमध्ये सामना सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. कधी झुकतोय या ठिकाणी इताडे संघाच्या बाजूने, तर कधी झुकतोय सामना RD11 किरवली संघाच्या बाजूने. परंतु या ठिकाणी एखादे विकेट्स इताडे संघाला मात्र इथून प्राप्त करावे लागेल. हो, पुन्हा मात्र ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न चेंडू चला अगदी वाढीश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी ऋतिक चांगल्या प्रमाणात क्षेत्ररक्षक सादर करतो आणि सिंगल धाव त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. परंतु इथे आपण रितेशचं कौतुक करणं गरजेचं आहे, कारण पहिल्या चेंडूत समीर त्याच्या अगेन्स्ट षटकार आला होता, परंतु त्याच्यानंतर जबरदस्त बाउन्स बॅक. 8 बॉल शिल्लक आणि 8 बॉलमध्ये आता विजयासाठी या ठिकाणी RD किरवली संघाला 20 धाब्यांची अजूनही गरज. म्हणजे 2 चेंडू फार महत्वपूर्ण राहणार आहेत. जर या 2 चेंडूमध्ये समीर किमान एखादा चांगला फटका जर जितूच्या बॅटमधून जर बाहेर निघाला तर मात्र अजून मात्र या सामन्यामध्ये रंगत वाढू शकेल. हो नक्कीच तो प्रयत्न करावा लागेल. या 2 बॉल मध्ये किमान एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जितू चोरगेला करायचा आहे. हो हो, यावेळेला उचललाय बॉल, क्षेत्ररक्षक पकडलाय चेल. जितून पुन्हा एकदा या मॅच मध्ये एक वेगळं वळण दिलंय, एक वेगळी कलाटणी मिळाली या विकेटनं. जितू बॅक टू डग आउट, बिग विकेट. झेल पकडला, परंतु समीर या दोघांमध्ये काय जबरदस्त कॉलिंग पाहिले आपण. आणि अखेर जितूला मात्र सांगितलं रुटीन घे, झेल तुझा आहे. आणि अगदी जबरदस्त संतुलन, स्वतःवरती बॅलन्स दाखवला आणि अगदी वाढीश लॉंग ऑनवरती कुठल्या प्रमाणे अगदी आपल्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर चुकी केली नाहीये. आणि अखेर जितू नावाचा वादळ मात्र जो होता तो मात्र मैदानाच्या बाहेर गेलाय आणि त्या मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंट्री करतोय राहुलच्या सोबतीला. RD11 किरवली संघाचा नेक्स्ट बॅटर मिस्टर रॉकी. राकेश दिगाडकर मैदानाच्या आतमध्ये अगदी जसा चालत निघाला असं वाटते की खूप जास्त रागच आहे टॉप मधल्या फळीतील आणि वरच्या फळीतील फलंदाजांवरचा, की त्यांनी ते केलं नाहीये, ते राकेश करणारच आहे. अशाच इंटेंट आता तो मैदानात उतरलाय आणि ते त्याला करावं लागेल, कारण आता 7 बॉल 20 धावांची गरज. आणि काय झेल पकडलं जितून, दुसरा झेल पकडल्या मॅच मध्ये. अगदी मिड विकेट वरून लॉंग ऑन पर्यंत धावत आला. शेवटचा बॉल या षटकातील 7 बॉल 20 ची गरज. हो रॉकी अगदी फुलर लेंथ होता, अगदी फ्लॅट चेंडू आणि गतीमध्ये थोडंसं व्हेरिएशन. आणि पाहू शकाल या ठिकाणी शेवटचा बॉल इथे मात्र आलाय डॉट. आणि मात्र या ठिकाणी विजयासाठी 7 चेंडूमध्ये 20 धाब्यांची गरज. पहिल्या चेंडूमध्ये षटकार आला,
हो, इथे मात्र जबरदस्त व्हेरिएशन. शेवटचे 6 बॉल आणि 20 धावांची आता आवश्यकता आहे. पहा फ्लाईट देण्याचा प्रयत्न आणि त्या फ्लाईट मध्येच बीट झाला बॅटर राकेश. धाव घेण्याचा प्रयत्नच केला नाहीये कारण राहुलला माहिती की शेवटच्या ओव्हरमध्ये मला स्ट्रायकिंग एंडला थांबायचं आणि आता इथून 6 मध्ये करायचं तर 20 धावा. चला मुठवळचा कॅप्टन टॉस इकडे रिपोर्टिंग करायचं. चालू सामन्यातील विजेता संघ आणि मुठवळ या दोन संघांदरम्यान आपल्याला या पुढील लढत बघायला मिळेल. चला विनंती असेल आता मात्र या ठिकाणी इताडी संघाला की आपण फिल्डिंग लगेच सेट करा. जास्त वेळ आपण खर्च करू नका मित्रांनो. 6 चेंडू आणि विजयासाठी या ठिकाणी 20 धाबींची गरज आहे. 61 धाबांचा पाठलाग सध्या सुरू आहे आडी किरवली संघाच्या वतीनं. आणि सामना जर टाय झाला तर मात्र सुपर ओव्हरची मॅच. परंतु आयोजक सुपर ओव्हर मात्र आज पडवणार नाहीये. शेवटचं षटक आणि गोलंदाज जितेश भुईरच्या मात्र आता चेंडू हातामध्ये सोपवला आणि हे दृश्य पहा अगदी या प्रेक्षक वर्ग आता मात्र या ठिकाणी प्रेक्षकांची संख्या या ठिकाणी वाढत चाललेली आहे. जसा वेल मिळेल तसे प्रेक्षक मात्र या अगदी मैदानाकडे मात्र त्यांची पावले पाहायला मिळत आहेत. सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आणि यातला मात्र पावसाळ शाळेतील मुले सुद्धा आता मात्र या ठिकाणी भरपूर संख्येने आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला अखेर आता मात्र या ठिकाणी या बक्षिसाचा वर्षा पाहायला मिळतोय. जर या ठिकाणी राहुलला जर सिक्सर हॅट्रिक कंप्लीट केली तर संजयजी बजागे यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक असेल आणि कुणाल शेठ दिगाडकर यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. आणि हा सामना जर राहुलने जिंकून दिला, राहुलने किंवा रॉकीने जर जिंकून दिला तरी मात्र त्यांच्यासाठी या संजयजी बजागे यांच्याकडून मात्र 500 रुपयाचं पारितोषिक दिले जाणार आहे. फोकस करूया. जीतू आलाय पहिलाच बॉल जीतूचा. वा काय सुरुवात. दैवत वेळेकर चेंडू टाकत्या वेळी तुम्ही आवाज देऊ नका. चला येस ओके. परंतु पहिला बॉल इथे आला डॉट. 5 मध्ये करायच्यात 20. 5 चेंडू 20 धावांची आवश्यकता या ठिकाणी. स्ट्रायकिंग एंडला राहुल एक सिक्सर त्यानं मारलाय. 14 वर बॅटिंग करतोय. जीतूचा बॉल सोडून दिलाय. खूपच जास्त बाहेर होता आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. मिळेल एक एक्स्ट्रा धाव. धावसंख्या एका धावेने आता पुढे जाताना 42 वर 5 मध्ये 19. चांगला सामना. दोघांमध्ये चांगली लढत चांगलं युद्ध आपल्याला बघायला मिळतं. सरपंच साहेबांचा संघ उपसरपंच साहेबांचा संघ एकमेकांच्या समोर उभे टाकताना आणि नॉकआउट नॉक होणार. हरणार तो आउट होणार निश्चितपणे. आता रॉकीने मात्र कानमंत्र दिलाय राहुलला आणि त्या कानमंत्राचा तो वापर करेल का. बाटची वरची कडा आणि धाव इथे घेतली नाहीये कारण रॉकीला सुद्धा माहिती की जास्त वेळ जेवढा राहुलला स्ट्रायकिंगला राहणार तेवढा मात्र आपल्या संघाला फायदा होऊ शकतो. परंतु इथे आता मात्र तुम्हाला कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागेल. 4 मध्ये 19ची गरज आहे. परंतु जर 4 चेंडूमध्ये तुम्ही 3 षटकार जरी ते मारले तर मात्र सामना टाय होऊ शकतो आणि आय थिंक संधी पुन्हा तुमच्यासाठी निर्माण होऊ शकेल. हो परंतु योगी सर 4 बॉल आहेत. 3 सिक्सर आणि 1 सिंगल. मॅच जिंकूही शकतात. हो 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 आता वाईड आलाय. चला आता 4 मध्ये 3च मारायचे. काम सोपं झालंय. मला यालाच म्हणतात एक भविष्यवाणी. परंतु व्हाईट साठी आता DRSची मागणी केलेली आहे. चला आपण चेक करूया कारण प्रत्येक धाव इथे मात्र दोन्ही टीमसाठी फार महत्वपूर्ण राहणार आहे. पण उमेश किने सर दुरुस्त चेक करतायत आणि टीव्ही पंचाचा निर्णय सुद्धा मात्र आलाय. व्हाईट बॉल. इट्स व्हाईट बॉल. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता ज्या प्रकारे बॉल. चला 4 बॉल आणि 18ची आता आवश्यकता असेल. राहुल स्ट्रायकिंग एंडला. जितू थोडासा बाहेरच टाकण्याचा प्रयत्न करतोय ऑप्शनच्या. जास्त पुढे जाण्याचा प्रयत्न केला नाहीये. पुन्हा वाईट. चर्चा तीच चालू आहे आणि जसे वाईट येतात तसा मात्र आता टाळ्यांचा गजर सुरू झालाय. किरवलीकरांसाठी प्रोत्साहन वाढवला जातोय. आता 4 मध्ये करायच्या त्या 17 धावा आणि जितून असा निर्धार केला की वाईटची धाव मी खर्च करेल परंतु बॅटरच्या झोन मध्ये मात्र चेंडू देणार नाहीये. याच रणनीतीत तो सध्या मात्र इथे खेळ साकारतोय.
परंतु आता मात्र समीकरणामध्ये पुन्हा एकदा चेंजेस पाहायला मिळतोय. 4 बॉल. ओहो, चांगला चेंडू वाईट यॉर्कर, अतिशय चांगल्या प्रमाणे या ठिकाणी चेंडूची हाताळणी. पुन्हा डॉट बॉल. डॉट बॉल मात्र या ठिकाणी प्रेशर वाढवेल आणि तर मात्र पाहिलं तर या ठिकाणी 3 बॉल शिल्लक आहेत आणि 3 चेंडूमध्ये तुम्हाला धाबा जोडायचे 17 आणि रॉकीचे हावभाव पहा तुम्ही. हिरो बनण्याची एक संधी आहे गावकऱ्यांसमोर. आज हिरो बनण्याची एक संधी आहे राहुलकडे. 3 मध्ये 17 करायच्या. पिकअप ऑन साइडला उडवलाय आणि पहिला तर ठोकलाय. आणखी 2 ठोकावे लागतील. सिक्सर. आणि राहुल सांगतो या ठिकाणी डरो मत यारो माही होणार. काय फटका केलाय जबरदस्त. या ठिकाणी बॅटच्या रडारमध्ये चेंडू आलाय आणि सरळ भिडकावून दिला मिडविकेटच्या पलीकडे. बॉटमॅनचा चांगला तो वापर करत असतो आणि या ठिकाणी 5 चेंडूने सुद्धा केला हवाई सफर. 2 बॉल शिल्लक आणि 2 चेंडूमध्ये आता मात्र या ठिकाणी विजयासाठी 11 धाब्यांची गरज. म्हणजे तुम्हाला 2 मध्ये अजूनही 2 ठोकावा लागतील. 50 धाबा मात्र या ठिकाणी कंप्लीट झाल्या गेल्या. समोर लक्ष 61 धाबांचं. चला 10 जरी आल्या तर सुपर ओव्हर देखील होणार. म्हणजे एक चौकार आणि एक षटकारांचा काम देखील होणार आहे सुपर ओव्हर मध्ये तरी किमान पोहोचवण्याकरिता. सिली मिड ऑफ आता सेट करण्यात आलं. अगदी क्लोज फिल्डर आहे. चला 2 बॉल 11 ची गरज आहे. चला सिली मिड ऑफला एक क्षेत्ररक्षक सेट करण्यात आलेला. 2 मध्ये 11 करायच्यात. राहुलच्या बॅट मधून तर एक सिक्सर आलाय. जीतू राईट हॅम राऊंड द विकेट. आहा, यावेळेला चांगला बॉल. व्हेरी गुड कमबॅक. जबरदस्त लेंथ पाहायला मिळाली. टप्पा पडला. हलका समूह असताना बॉल निघून गेला. श्रीकांत मगरच्या हातामध्ये डॉट बॉल. सामना तर चांगल्या प्रमाणे इथे एक रंगत निर्माण झाली होती, परंतु या डॉट बॉलनं पूर्णपणे या सामन्याची हवा काढलेली आहे आणि त्या मात्र शेवटच्या एका चेंडूवरती विजयासाठी 11 धाब्यांची गरज. फक्त एका लिगल बॉलची गरज आहे टीम जाणूसपण इताडी संघाला आणि तो लिगल बॉल आता मात्र या ठिकाणी जितूच्या अगदी भात्यातून बाहेर निघणार का. थोडासा वेळ आपण जास्त खर्च करता इताडी संघ विनंती असेल. फील्डिंगमध्ये सातत्याने चेंजेस पाहायला मिळतोय कारण क्रिकेटचा खेळ आहे, कधी काय घडेल याची मात्र आपण भविष्यवाणी करू शकत नाहीये. हो, आणि इथे मात्र पाचको लिगल बॉल चेंडू हवेत. दैवत चेंडूच्या खाली आणि एखाद्या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिलं तर आडी किरवली संघाचा मात्र या ठिकाणी प्रवास संपन्न झालेला आहे आणि रॉकी आता मात्र भरपूर नाराज पाहायला मिळत आहे. सो हार्ड लक आडी 11 किरवली आणि मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन जाणूसपुडी ताडे. नक्कीच आज थोडीशी निराशा आपल्याला बघायला मिळते ती संपूर्ण डगआउट मध्ये आणि त्याचबरोबर VIP डाईजवर देखील. कारण गावकरी ज्या आशेने येतात